लिंबाचं लोणचं तर करणार आहोत, परंतु बिना साखरेचं. 8 लिंबूमध्ये उकळते पाणी घालून 15 मिनटं बाजूला ठेवल्यामुळे लिंबू छान मऊसर अशी होतात. 15 मिनटानंतर पाण्यातनं लिंब काढून पूर्णपणे कोरडी करून अशा प्रकारे लिंबाच्या लहान फोडी करून त्यातील संपूर्ण बिया काढून घ्याव्यात. बिया काढल्यामुळे अजिबात लोणचं कडवट होत नाही. अशा प्रकारे मिक्सर चालू बंद करून लिंबाच्या फोडीचा क्रश करून मी ह्या ठिकाणी मोजून घेतला. 1 वाटी लिंबाच्या क्रशसाठी 2 वाटी गूळ, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, प्रत्येकी 2 हिरवी वेलची, लवंग आणि दालचिनी घालावी. व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर 15 मिनटं बाजूला ठेवून आता ही कढई मी गॅसवरती ठेवून मध्यम आचेवरती छान एकतारी असा ह्याचा पाक करून घेणार आहे. एकतारी पाक झाल्यानंतर गॅस बंद करून आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे लिंबाचं लोणचं काचेच्या भरणीमध्ये भरावं.